आरतीला लहानपणापासूनच काहीच मिळालं नव्हतं. तिला ना कोणाचं प्रेम मिळालं होतं ना काही खेळणी, कारण ती काळी होती. दुसरीकडे आरतीची सावत्र बहीण पायल, तिला सगळं काही मिळालं होतं. ती गोरी होती आणि तिचे आईवडील तिच्यावर खूप प्रेम करायचे. आणि आज आता दोघींच्याही लग्नाची वेळ आलीये, तर पायलला 1,00,000 रुपयांचा लेहंगा मिळाला, तर आरतीला काही मिळालंच नाही. माझ्याजवळ तर काहीच नाहीये. लग्नात घालायचा लेहंगा पण नाहीये. मी काय घालून मंडपात जाऊ? आरतीकडे लेहंगा तर दूरच, पण एक चांगली साडी देखील नव्हती. लहानपणापासून तिच्याबरोबर असंच व्हायचं. आरतीच्या आईचं तिला जन्म देताच निधन झालं होतं. आरती जन्माला आल्यापासूनच काळी होती. तिचे वडील म्हणाले, अरे, ही तर कोळशापेक्षा पण काळी आहे. हा कसल्या मुलीला जन्म दिलाय हिने? हरिहरला आरती अजिबात आवडली नव्हती. त्याला ही काळी मुलगी नको हवी होती, म्हणून त्याने एका आठवड्यातच दुसरं लग्न केलं. आरतीच्या सावत्र आईचं नाव रत्ना होतं आणि रत्नाने 1 वर्षाच्या आतच एका गोऱ्या मुलीला जन्म दिला. हरिहरचा आनंद गगनात मावत नव्हता. अरे, ये होईना बात. मुलगी असावी तर अशी गोरी. काळी तर कुत्री पण असतात. हरिहरने तिचं नाव पायल ठेवलं आणि पायलला आईबापांचं दोघांचंही प्रेम मिळालं. आरतीला मिळाली ती केवळ आणि केवळ घृणाच. तिची सावत्र आई तिला म्हणायची, तुझं तोंड बघून ना माझे तर भूकच निघून जाते. जेवणाच्या वेळी ना तू माझ्या समोर बसत जाऊ नकोस. रत्ना, पायल आणि हरिहर तिघेही जेवणाच्या टेबलवर एकत्र बसून जेवण करायचे, पण आरतीला तिथे जागा मिळायची नाही. तिला स्वयंपाकघरात बसून खायला लागायचं, आणि तेही नुसताच भात. जेवण करत असताना आरती रोज रडत रडत आपल्या आईची आठवण काढायची. आई, तू मला तुझ्या बरोबर का नाही घेऊन गेलीस का आई? मला तुझ्याकडे यायचं आई. बाप्पा, मला घेऊन चल इकडून तू. मला माझ्या आईकडे जायचंय. एकतर सावत्र आणि त्यातून काळी, अशा मुलींच्या आयुष्यात केवळ दुःख, त्रास आणि पीडा एवढंच असतं हे आरतीला कळून चुकलं होतं. ती आता मोठी झाली होती. पायलला नेहमी प्रेम मिळायचं म्हणून ती आता खूप गर्विष्ठ झाली होती. या दोन्ही मुली मोठ्या झाल्या होत्या. दोघींचंही लग्नाचं वय झालं होतं. घरात पायलच्या लग्नाचं बोलणं सुरू होतं. बाळा, आता तुझं लग्नाचं वय झालंय. तुला आता लग्न करावं लागेल. मग तुझी मुलं होतील. आई, तू पण ना. आपली पोरगी लाजली बघ. तेव्हाच आरती तिथे आली आणि म्हणाली, हो पायल, तू खूप छान दिसशील. आरतीचं बोलणं ऐकून पायल खूप चिडली. आलीस तू? आमचा आनंद तुला बघवत नाही का ग? घाणेरडं तोंड घेऊन आलीस उगाचच इथे ते. अगं, पण मी असं काय बोललीये तेव्हा? एकतर तू माझ्याबद्दल बोलणं बंद कर. मी तुझी बहीण नाहीये. तू या घरची एक नोकर आहेस आणि मी काही कुठल्या नोकराणीची बहीण नाहीये. चल निघ ग इथून. जाऊन स्वयंपाक कर. अरे, जेवणावरून आठवलं. उद्या पायलला बघायला मुलगा येतोय. आरती, उद्या त्यांच्यासाठी भरपूर काही बनवून ठेव, समजलं? हो बाबा. आरती तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी पायलला बघायला मुलाकडचे आले. मुलाचं नाव आलोक होतं. आलोक आपल्या आईबरोबर आला होता. त्यांच्याबरोबर त्यांचा नोकर रघु सुद्धा आला होता. आल्या आल्या जानकीबाई हसत म्हणाल्या, हरिहरजी, आम्ही आमच्याबरोबर आमच्या नोकराला आणलंय. तुम्हाला काही त्रास तर नाही ना? ते काय ना, आम्ही त्याच्याशिवाय कुठे जाऊ शकत नाही. नाही नाही, काही हरकत नाही. या या, तुम्ही आत या. रघु बरोबर जानकी आणि आलोक आत आले. रघु सुद्धा लहानपणापासूनच त्या लोकांबरोबर होता. जानकी आणि आलोक सोफ्यावर बसले आणि रत्ना पायलला घेऊन हॉलमध्ये आली. वा, पायल तर दिसायला खूपच सुंदर आहे. अरे वा, तू तर एका नजरेतच पसंत करून टाकलंस की तिला. हे सगळे लोक बसून गप्पा मारत होते आणि तेवढ्यात आरती जेवण घेऊन आली. तुम्हा सगळ्यांसाठी स्वयंपाक तयार आहे. तुम्ही सगळे जेवून घ्या, नाहीतर हे थंड होईल. हरिहरजी, ही कोण आहे? ही आमच्या घरची मोलकरीण आहे. अच्छा. पायल, बाळा, तुला जेवण बनवायला येतं ना? पायलला जेवण बनवायला येत नव्हतं, त्यामुळे ती गप्प बसली. जानकी आणि आलोकने आरतीने बनवलेलं जेवण खाल्लं आणि त्या दोघांनाही ते खूप आवडलं. वा वा, स्वयंपाक तर अगदी छान झालाय. पण हरिहरजी, हे तर तुमच्या कामवालीने बनवलंय. पण मला तुमच्या मुलीच्या हातचंही काहीतरी खायचंय. खरं तर माझ्या पोरीला अजून जेवण बनवायला नाही येत. मग हे लग्न नाही होऊ शकत. लग्नानंतर आम्ही काय खाणार मग? तेव्हाच हरिहरच्या डोक्यात एक कल्पना आली. आपण रघु बरोबर जर आरतीचं लग्न लावून दिलं तर? आरती पण तुमच्याच घरात येईल मग, आणि रोज तीच जेवण बनवेल.
सगळेजण या लग्नासाठी मग तयार झाले, पण आरती आणि रघुला याबद्दल कोणीच विचारलं नाही. हरिहरने एकाच बाणात 2 तीर मारले. हुंड्याशिवाय आरतीचं लग्न झालं नसतं. पण आता आरतीची पाठवणी करण्यासाठी हरिहरला एक्स्ट्रा पैसे खर्च करण्याची गरज नव्हती. लग्नाचा दिवस जवळ येत होता आणि पायलने 1,00,000 रुपयांचा लेहंगा घेतला. आरती म्हणाली, बाबा, तुम्ही माझ्यासाठी लेहंगा नाही आणलात का? तू लेहंगा घालून काय करणार आहेस? कामवालीला लेहंगा घालायचाय हा? सगळेजण हसतात आणि आरतीचं बोलणं टाळतात. आरतीने विचार केला, लग्न आयुष्यात एकदाच होतं. मला पण लेहंगा पाहिजे. 1,000 रुपयाचा असला तरी चालेल. तुझ्यासाठी 1 रुपया पण खर्च करणार नाही मी. देव जाणे कुठून जन्माला आली ही पोरगी. तुला तर आफ्रिकेच्या जंगलात असायला हवं होतं. मग असाच लग्नाचा दिवस उजाडला. पायल लग्नाचा लेहंगा घालून तयार झाली, पण आरतीजवळ घालायला काहीच नव्हतं. ती आपल्या आईच्या फोटोजवळ उभी राहून रडत होती. आई, कसं लग्न होणार ग माझं? ना माझ्याकडे काही लेहंगा आहे ना काही साडी. तू मला इथून का नाही घेऊन गेलीस ग आई? सांग मला. तेव्हाच अचानक आरतीला तिच्या आईचा आवाज आला. जणू काही आकाशवाणीच होत होती. बाळा, मी तुझी आई आहे. मला तुझा विचार करायलाच हवा. तुझ्या पलंगाखाली एक ट्रंक आहे. त्याच्यात माझ्या लग्नाचा लेहंगा आहे. तू तो बाहेर काढ आणि घाल. आई, आई कुठे आहेस तू? तुझ्या मनात आहे बाळा. आता लवकर तो लेहंगा घाल बरं. आरतीने पलंगाखालून ट्रंक काढले आणि त्यातला लेहंगा काढून घातला आणि तो घातल्या घातल्याच एक चमत्कार झाला. आरती काळीची गोरी झाली. ती इतकी सुंदर दिसायला लागली की स्वतः आरशात पाहिल्यानंतर तीच आश्चर्यचकित झाली. काय, मी एवढी सुंदर आहे? पण हे कसं काय? हे तुझ्या आईचं प्रेम आहे बाळा. जा, आता तू लग्नाच्या मंडपात जा. लग्नाच्या मंडपात आलोक तयार होता. त्याच्याजवळच रघु सुद्धा तयार होता. पायल मंडपात पोहोचली आणि त्यानंतर आरती सुद्धा तिथे आली. आरतीला बघून सगळेच जण आश्चर्यचकित झाले. अरे, आरती गोरी कशी काय झाली? अरे, ही कामवाली एवढी सुंदर कशी काय झाली? ही तर पायलपेक्षा पण सुंदर दिसतीये. आरतीने रघुचा हात पकडला आणि अचानक रघु सुद्धा एक गोरा आणि सुंदर पुरुष बनला. रघु म्हणाला, मालक, माहित नाही मला काय झालं ते, पण मी आजपासून तुमच्या घरी काम नाही करू शकणार. रघु आणि आरती तिथून पळून गेले. त्या दोघांनी दुसऱ्या मंदिरात जाऊन लग्न केलं. इकडे आलोक आणि जानकीला जेव्हा कळालं की आरती हरिहरनची कामवाली नाही तर मुलगी आहे, तेव्हा त्यांनी या लग्नासाठी नकार दिला. पायल खूपच दुःखी झाली. आपल्या आईच्या आशीर्वादाने आरतीने रघुबरोबर छान संसार थाटला आणि ते दोघेही छान लेहंगा शिवून विकायला लागले. अशा प्रकारे दोघेही छान संसार करू लागले. इकडे पायलशी मात्र कोणीच लग्न केलं नाही. ती 1,00,000चा लेहंगा घेऊन आयुष्यभर कुमारीच राहिली. दिव्या आणि प्रफुल्लच्या लग्नाला केवळ 1 महिनाच झाला होता. दिव्याच्या सासरी तिच्या नवऱ्या व्यतिरिक्त एक नणंद आणि सासू होती. जेव्हापासून दिव्याचं लग्न झालं होतं तेव्हापासून त्या घराची जबाबदारी तिच्यावरच होती. त्या घरची एकुलती एक सून असल्यामुळे बिचारी सगळ्यांच्या फरमाईशी अगदी नेटाने पूर्ण करायची. अगं दिव्या, माझं टॉवेल कुठे? लवकर दे, मला आंघोळीला जायचंय. हे घ्या, इथे समोरच तर ठेवला होता. सुनबाई, अगं सुनबाई, कुठे आहेस? चहा आजच मिळणार आहे का उद्यापर्यंत वाट बघू मी? सगळा दिवस नुसतं हे कर ते कर. असं वाटतं जणू काही घरात कामवालीच आणलीये, जिच्याकडून दिवसभर केवळ काम करून घेतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत केवळ यांच्या फरमाईशी पुऱ्या करा. त्यापेक्षा मी माझ्या माहेरी लाख पटींनी सुखी होते. आरामात बसून मी आईला हुकूम सोडत होते आणि आई मला सगळं हातात आणून देत होती. माझी चूक आहे जे मी पप्पांच्या बोलण्यात आले आणि या घरात सून म्हणून आले. नाहीतर तो कॅनडावाला मनीष आज मला त्यांनी राणीसारखं ठेवलं असतं आणि परदेशात राहायला मिळालं असतं ते तर वेगळंच. अगं, आज चहा देणार आहेस की नाही मला तू? आणते आणते आई. हे घ्या तुमचा चहा. त्यानंतर दिव्या किचनमध्ये जाऊन टिफिन पॅक करते. तेव्हाच तिची नणंद नैना तिथे येते. वहिनी, माझा डबा जर भरला असशील तर मला दे ना, मला कॉलेजला जायला उशीर होतोय. हो नैना, तयारच आहे, हे घे. नैना आपला डबा घेऊन तिथून निघून जाते. दिव्या आपल्या सासरच्या मंडळींची सगळी काळजी तर घ्यायची, पण आतल्या आत ती नेहमी कुढतही राहायची. ही अजून एक महाराणी. कधी एकदा लग्न होऊन हिच्या सासरी जाते काय माहीत. आई म्हणाली होती थोडे दिवसच राहील गती, मग लग्न करून निघून जाईल. पण माहीत नाही हिचं लग्न कधी होणार आणि ही इथून कधी जाणार. असेच काही दिवस निघून जातात. आता नैनाचं ग्रॅज्युएशन पूर्ण होतं आणि घरातली लोकही तिच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात करतात.
एक दिवस रविवारी नैना आपल्या चेहऱ्यावर ब्लीच लावून खोलीतून बाहेर येते. तेव्हाच तिची आई कमला तिला म्हणते, वाग माझी गुणाची पोरती, स्वतःची किती काळजी घेते. तुझ्या चेहऱ्याला तू अशीच चमकवत राहता. मग बघ तुझी आई तुझ्यासाठी कसा राजकुमार शोधून आणेल ते. राजकुमार? पुढे जाऊन हिलाही माझ्यासारखीच कामवाली बनायचे. तसं त्या आशाबाईंनी नैनासाठी एक चांगलं स्थळ आणलंय. परवा मुलाकडचे लोक हिला बघायला येणार आहेत. खरंच सांगतेस आई तू? माझी छोटी बहीण एवढी मोठी झाली आता? मुलाकडचे लोक? अरे वा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. आता नैनाचं लग्न होणार. चला चांगलंय, निदान हिच्यापासून सुटका तर होईल आणि माझं कामही कमी होईल. थोड्या वेळानंतर नैना आपला चेहरा धुवून येते तर तिच्या चेहऱ्यावर छोटे छोटे लाल चट्टे येतात. ती जोरात ओरडत बाथरूम मधून बाहेर येते. हो नो, माझ्या चेहऱ्याला बघ ना काय झालंय ते. अगं हे काय केलंस? परवा मुलाकडचे लोक बघायला येणार आहेत आणि तू हा चेहऱ्याचा असा अवतार करून ठेवलायस. अगं मुलाकडच्या लोकांनी असं पाहिलं तर तिथल्या तिथे नकार देतील. ओ गॉड, आता काय करायचं आई? तुम्ही काळजी करू नका, हिला नक्कीच ब्लीचची ॲलर्जी झाली असेल. मी आत्ता हिच्या चेहऱ्यावर मुलतानी माती लावते आणि मग त्यानंतर बर्फाने शेकते. उद्यापर्यंत नक्कीच ठीक होईल. त्यानंतर दिव्या मुलतानी मिठीचा पॅक तयार करते आणि नैनाच्या चेहऱ्यावर लावते. त्यानंतर ती आपल्या खोलीत जाऊन आईला फोन करते आणि तिला म्हणते, ओ हो आई, हे असं चांगली सून बनण्याचं नाटक ना आता माझ्याकडून होत नाहीये. तू तर म्हटली होतीस ना की तुझी नणंद थोड्या दिवसातच लग्न करून जाईल म्हणून. मग त्यानंतर या घरात माझंच राज्य असेल म्हणून. पण आता माझ्या लग्नाला 4 महिने होत आलेत, पण ही अजूनही इथेच आहे या घरात. आणि त्यात मी माझं सगळं मेकअपचं सामान हिला दिलंय. ओगो, माझ्या पोरीला तिथे जाऊन किती काम करावं लागतंय. तू काळजी करू नको, तुझ्या नंडेचं लग्न झालं तर मग केवळ तुझंच राज्य असेल बघ त्या घरावर. बरं चल आई, मी ठेवते आता फोन. बघते त्या महाराणीचा चेहरा नीट झालाय की नाही ते. दिव्या जाऊन बघते तर नैनाचा चेहरा पूर्णपणे बरा झाला होता. थँक्यू वहिनी, तुझ्या हातात तर जादू आहे, जादू. बरं बरं नणंदबाई, आता परवा बघच मी तुला कसं तयार करते ते. परवा मुलाकडचे लोक आले ना की तुझ्याकडे बघतच राहतील बघ. आणि मग तो दिवस येतोच ज्या दिवशी मुलाकडचे लोक नैनाला बघायला येतात. त्या दिवशी दिव्या सकाळी लवकर उठूनच घरातली साफसफाई करू लागते. रामू, लवकर जाऊन बाहेरचे सोफा कव्हर, पडदे आणि बेडशीट सगळं चेंज करून टाक. आणि मग त्यानंतर सगळे दरवाजे खिडक्या पण साफ करून घे. लक्षात ठेव, घरात एकही जाळी दिसता कामा नये. तिचा आवाज ऐकून घरातली इतर लोकही उठतात. दिव्या, तू एवढ्या लवकर का उठलीयस आणि कारखान्यातून रामूला का बोलवून घेतलेस? हे बघा, आज माझ्या एकुलत्या एक नंडेला मुलाकडचे बघायला येत आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतात मला कशाचीही कमी नकोय. म्हणून रामूला मी माझ्या मदतीसाठी बोलवलंय आणि तो आज माझ्या किचनमध्येही मदत करेल. त्यामुळे दिवसभर तो इथेच राहील. आम्ही खरंच खूप नशीबवान आहोत सुनबाई की तू आमच्या घरात सून म्हणून आलीस. खरंच वहिनी, वहिनी असावी तर ती तुझ्यासारखी. अगं नाही ना, तू कशाला एवढ्या लवकर उठलीस? तू तुझी झोप पूर्ण करून घे, मग तुझा चेहराही छान चमकेल. बाकी सगळ्या कामाची तयारी मी करीन. सगळं काम करून दिव्या नैनाला आपली साडी देऊन तिचं छान मेकअप करून तिला तयार करते आणि तिला हेही समजावून सांगते की कुठल्या प्रश्नाचं कसं उत्तर द्यायचं ते. काही वेळातच मुलाकडची लोक येतात. दिव्या त्यांच्यासमोर खाणं ठेवते आणि म्हणते, हे घ्या, हे सगळं नैनाने तिच्या हाताने बनवलंय. ती खूप हुशार आहे. पहाटे 5 वाजल्यापासून उठून ती तयारी करते सगळी. जेवण तर अतिशय चविष्ट बनवते. खरंच खाणं तर एकदमच चवदार आहे. अच्छा नैना, तुझ्याबद्दल काहीतरी सांग. तुला काय आवडतं, काय नाही? त्यानंतर नैना तेच बोलते जे तिला दिव्याने सांगितलं होतं. जे माझ्या माहेरच्या लोकांना आवडतं ते सगळंच मलाही आवडतं आणि लग्नानंतर जे सासरच्या लोकांना आवडेल तीच माझीही आवड असेल. खरंच खूप चांगले संस्कार आहेत तुझ्यावर. त्यानंतर मुलाकडचे लोक लग्न पक्क करून जातात. दिव्या आपल्या खोलीत जाऊन आपल्या आईला फोन लावते. आई, फायनली हिचं लग्न ठरलंय. हुश, खरंच खूप रिलॅक्स झाले मी आता. त्यानंतर दिव्या पंडितजींना पैसे देऊन याच महिन्यातला मुहूर्त काढायला सांगते आणि तो पंडितही तसंच करतो. त्यानंतर तर दिव्याचा आनंद गगनातच मावत नव्हता आणि ती आनंदाने सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेते. नैनाच्या शॉपिंग पासून तिच्या पार्लर पर्यंत, मेहंदी पासून डीजे वाल्यापर्यंत सगळी जबाबदारी ती घेते. दिव्या त्या दिवशी खूप आनंदी होती. ती प्रत्येक ठिकाणी आपल्या नंडेबरोबर जात होती. काही दिवसातच नैना आपल्या सासरी जाते. नैनाच्या जाण्यानंतर दिव्या उदास होऊन आपल्या खोलीत बसलेली होती. काय झालं दिव्या, तू एवढी नाराज का आहेस? प्रफुल्ल, मी नेहमी असा विचार करायची की नैनाचं लवकर लग्न व्हावं आणि ती तिच्या सासरी निघून जावी.
पण आता ती इथून निघून गेलीये तर तिच्याशिवाय घर खूप खाली खाली वाटतंय. असं वाटतंय की जणू माझ्यापासून माझी बहीणच दूर झालीये. त्यानंतर प्रफुल्ल हसून तिला प्रेमाने जवळ घेतो. ते म्हणतात ना, एखादा माणूस गेल्यानंतरच त्याची किंमत कळून येते. दिव्याबरोबरही असंच काहीसं झालं होतं. नैनाच्या लग्नानंतर तिला आपल्या नंदेची खरी किंमत कळाली होती. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.